Welcome to Momentum Academy. 10th class Maths 1 Maharashtra Board. Chapter 1 Linear Equation 2 Variable. Practice Set 1.1 Type 2 Problem number 7. Okay. आता हा प्रॉब्लेम नंबर 7 नाही, हा सॉल्व प्रॉब्लेम आहे टेक्स्टबुक मधला. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व केलेला प्रॉब्लेम आहे आणि परीक्षेमध्ये सॉल्व प्रॉब्लेम येऊ शकते, ऍक्टिव्हिटी येऊ शकते, प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट. लक्षात आलं का? सॉल्व प्रॉब्लेम आहे तर तुमचं ते मायनस प्लसचं जे कन्फ्युजन आहे त्याला आपल्याला इथे काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, 15x plus 17y is equal to 21, 17x plus 15y is equal to 11. x चा कोएफिशियंट, ओके, इथं y च्या समोर आला, इथे y चा कोएफिशियंट x च्या समोर आला. मग इथे काय करायचं आपल्याला, 15x plus 17y is equal to 21, इक्वेशन नंबर 1. ओके, नंतर इथे 17x plus 15y is equal to 11. ओके, इक्वेशन नंबर 2. अगोदरच्या प्रॉब्लेम आपण तेच केलाय. आता इथे ऍडिंग करायचं आपल्याला. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला आपल्याला ऍडिंग करायचं आहे. म्हणजे इथे काय करू आपण, 15x plus 17y is equal to 21. So 17x plus 15y is equal to 11. ओके, आता याची प्लस किती आली बेटा, 32. ओके, इथे इक्वल टू साइन पास, 7 5 12. ओके, 1 1 2 plus 3. ओके, इक्वल टू 32x. 32x प्लस 32y इज इक्वल टू 30. असं आल्याबरोबर तुमच्या माइंड मध्ये कोणती आयडिया आला पाहिजे, डिवायडिंग बाय 32. डिवायडिंग बाय 32. आता डिवायडिंग बाय 32 चा अर्थ इथे पहा, 32x डिवाइड बाय 32 प्लस 32y डिवाइड बाय 32. सो इज इक्वल टू 32 डिवाइड बाय 32. हे लॉंग कट झालं. ओके, अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला काय केलं, डायरेक्ट शॉर्टकट पहा. 32 गेट कॅन्सल, x प्लस 32 गेट कॅन्सल, y. सो इज इक्वल टू 32 गेट कॅन्सल, इथे 1. इक्वेशन नंबर 3. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्टिंग करायची आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके, काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके, मग इक्वेशन तेच राहील, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. ओके, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता आपण सबट्रॅक्टिंग करत आहोत. काय करत आहोत आपण, सबट्रॅक्टिंग करत आहोत. ओके, तर सबट्रॅक्टिंग केल्यानंतर प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. सो इज इक्वल टू 10. 21 मधून 11, तर बिग नंबर साइन कोण आहे, प्लस आहे. इथं प्लसच घ्यावं लागेल, मायनस नाही घ्यावं लागेल. तुम्ही जर मायनस घ्या तर तुम्हाला अभ्यासामध्ये किती पर्सेंटेज येतात लक्षात घ्या. का 21 मधून 11 गेलं, 10 बिग नंबर साइन प्लस, सबट्रॅक्शन करून झालं. ओके, इथे प्लस आहे, इथे मायनस. ओके, मग इथे काय करायचं आपल्याला, 2y 17 50. ओके, इथे मायनस 2x प्लस, कारण बिग नंबर साइन पहा 17 च्या समोर बिग नंबर साइन प्लस आहे, इथे 17 च्या समोर मायनस आहे. ओके, आता इथे मायनस 2 आणि 10 आहे, इथे डायरेक्ट नाही, डिवायडिंग बाय 2. ओके, आता इथे जर आपण 2 ने डिवाइड केलं, ओके, तर काय येते, मायनस 2x डिवाइड बाय 2 प्लस, ओके, 2y डिवाइड 2. सो इज इक्वल टू, ओके, 10 डिवाइड बाय 2. सो 2 गेट कॅन्सल, मायनस x प्लस 2 गेट कॅन्सल, y. सो इज इक्वल टू 1 2 2 5 10. 5 इक्वेशन नंबर 4. ओके, जब आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, x प्लस y इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 3, मायनस x प्लस y इक्वल टू 5 इक्वेशन नंबर 4. ओके, आता इथे पहा, प्लस x मायनस x 0 आहे बरोबर. तर डायरेक्ट इथे काय करीन, ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ओके, मग पहिलं इक्वेशन काय आपला, x प्लस y इज इक्वल टू 1. सेकंड, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ओके, आता इथे काय करायचं आहे, अपोजिट साईन, मायनस आहे तर प्लस, प्लस आहे तर मायनस,
आणि प्लस आहे तर मायनस. ओके, आता -5 मधून 1 गेला म्हणजे बिग मधून 5 मधून 1 गेला 4, बिग नंबर साइन मायनस, सो इज इक्वल टू प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. ओके, एक्स प्लस एक्स 2x. ओके, so x is equal to 2x multiply relation -4 to multiply equal to replace divide, so x is equal to -2. x is equal to -2. आता काय करावं लागेल आपल्याला, सबस्टिट्यूट पुट x is equal to -2 इन इक्वेशन ओके 3 मध्ये पुट करू आपण. ओके, तर x ची व्हॅल्यू किती निघली आहे, -2 प्लस y is equal to 1, so y ओके 1 -2 equal to replace +2, so y is equal to 3. ओके, आपला फर्स्ट आन्सर x is equal to -2 आलं. ओके, सेकंड ओके y is equal to 3 आलं. सो आन्सर 3 -2 पहिले x पाहिजे हा 3. ओके, इज द सोल्युशन. इज द सोल्युशन. ओके, राइट.